वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी. बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही. अशा निर्घृण कृत्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकाच एक. जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. मनोज जरांगेंचा इशारा. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित. बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. 9 डिसेंबरपासून कृष्णा आंधळे फरार. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बीड प्रकरणामधील सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा. मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करावी. पोलीस महासंचालकांकडे अंजली दमानी यांची मागणी. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही. त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया.